पुण्याचे पोलीस आयुक्त संदीप सिंग गिल यांनी रोहित पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि आंदोलन मागे घेण्याची रोहित पवार यांना विनंती केली आहे। एमपीएससीची परीक्षा आता पुढे ढकलल्यानंतरही पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्याबरोबर ही चर्चा केली आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त संदीप सिंग गिल यांनी रोहित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। खरं तर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला कालपासून रोहित पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि काल रात्रीपासून ते ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। तेव्हा हे आंदोलन मागे घ्यावं या संदर्भात रोहित पवार यांना विनंती केलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे या आंदोलनाचं नेतृत्व आता रोहित पवार यांच्याकडे गेल्याचं दिसतंय। तर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर सुद्धा पुण्यातल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन अजूनही सुरू आहे। ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। तर एमपीएससी मध्ये जागा आता वाढवाव्यात अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली। त्यामुळे विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि हे आंदोलन अजून पुढे चालूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। गट ब आणि गट क च्या जागा 15,000पर्यंत वाढवाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। काय नेमकं पोलिसांबरोबरच्या चर्चेत झाले जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। अरुण, पोलीस आयुक्त पुण्याचे संदीप सिंग गिल यांनी रोहित पवारांसोबत चर्चा केली आहे, आंदोलन मागे घ्यावं असं विनंती केली आहे। काय काय नेमकं या चर्चेमध्ये झाले, काय तपशील आहेत? खरं तर रोहित पवार हे विद्यार्थ्यांसोबत इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि आंदोलनकर्त्यांची एक मागणी मान्य झालेली आहे। दुसरी मागणी मान्य झाल्याशिवाय इथून उठणार नाही असं त्यांची भूमिका आहे। मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की एका बाजूला आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागलाय, त्यांना चक्कर येते आणि दुसऱ्या बाजूला पुणेकर देखील आता हा वाहतूक कोंडीमध्ये अडकले, त्यांचा रस्ता बंद झालाय, त्यांनाही त्रास व्हायला लागलाय। तर या पार्श्वभूमीवरती आता निश्चितपणे काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि याच अनुषंगाने पुण्याचे या विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल हे आता रोहित पवारांशी काही वेळापूर्वी बोललेले आहेत। रोहित पवारांच्या जवळ जाऊन त्यांनी बहुधा आंदोलन कसं थांबवता येईल किंवा विद्यार्थ्यांना इथलं कसं पसरवता येईल, पांगवता येईल याविषयी त्यांच्यामध्ये बोलणं झालं असण्याची शक्यता आहे। अर्थात रोहित पवारांशी आम्ही काही मिनिटांपूर्वीच या संदर्भात बोललो। त्यांनी त्यांची भूमिका हे पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मांडणार असल्याचं म्हटलंय। दोन्ही गोष्टी त्यांनी निश्चितपणे मान्य केल्यात की विद्यार्थ्यांना त्रास होतोय, त्याचबरोबर पुणेकरांनाही त्रास होतोय आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्यासाठी म्हणून हे आंदोलन सुरू होतं ते देखील तितकंच महत्वाचं आहे। तर सरकारकडनं काय उत्तर येते किंवा सरकारकडनं काय प्रतिसाद मिळतो, आयोगाकडनं काय प्रतिसाद मिळतो याची प्रतीक्षा सुरू असतानाच आता आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची ही आपल्याला पुढच्या काही मिनिटात ते काय भूमिका घेतात ते आपल्याला पुढच्या काही मिनिटात कळणार आहे। ठीक, अरुण जरूर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते। ते रोहित पवारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस विभागाचे उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी केलेली आहे।